रिसोड विधानसभेमध्ये कोणाचा झेंडा फडकेल हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊ. कोणाला किती मतदान पडेल, कोणी किती मतदान केलेला आहे व कोणती सीट निवडून येणार, कोणी किती विकास कामे केली हे आपण नागरिकांकडून जाणून घेऊ आणि कोणाचा झेंडा फडकेल हे आपण आज पाहणार आहोत. काँग्रेस, शिवसेना या अपक्ष उमेदवार याची सर्वत्र चर्चा. ज्या महिला आतापर्यंत घराबाहेर पडल्या नाहीत त्या या लाडकी बहीण योजनेमुळे घराबाहेर पडल्या. यामुळे मतदानाची टक्केवारी आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजेच विधानसभा निवडणुकीमध्ये मेन फॅक्टर आहे लाडकी बहीण योजना. विकासाचा गुलाल उधळेल आणि विकासाचाच झेंडा फडकेल. रिसोड मतदारसंघात ज्यांनी विकास केला असेल तोच निवडून येईल. नाही सध्या संध्याकाळपर्यंत चित्र पूर्ण क्लिअर होऊन जाईल. नाही सध्या जी चालली आहे लाडकी बहीण योजना तर याच्याबद्दल काय म्हणणं आहे? म्हणजे लेडीज काय कराल का? लाडकी बहीण योजना हे मेन फॅक्टर राहणार आहे या इलेक्शनमध्ये. महाराष्ट्रामध्ये पूर्ण इलेक्शन जे झाले त्याच्यामध्ये लाडकी बहीण हे मेन फॅक्टर राहणार आहे. वाढलेलं जे पर्सेंटेज आहे मतदानाचं तेही याच्यात लाडकी बहिणीचंच वाढलेलं आहे आणि ते विकासाच्या किंवा आमिषाच्याकडे जाईल. तुमचं काय म्हणणं आहे? मी सांगतो, हे मालेगावात तिरंगा लढत आहे. कोणी येऊ का नाही येऊ का सांगता येत नाही. तिन्ही बी टफ आहे. यांचा काय कुणी सांगू शकत नाही. पंजा येते का आपले सिलेंडर येते का कुकर येते का आपले ताई येते काय सांगता येत नाही. तिन्हीची लढत चौरीची लढत आहे. हां, कोणाचा गुलाब उधळला जाईल? मी आता सध्या तर काही सांगू शकत नाही तसं, कारण की सध्या आमच्या मालेगावचे शिवारात तिन्ही बी टपमध्ये चाललेले आहे. पण कालचा निर्णय जे होईल ते तर देव जाणे. पण त्याच्याबद्दल माझं आगमन आहे का अमित जनक भाऊ यायला पाहिजे. शिरपुर शिरपुर जैन में क्या चला? शिरपुर जैन में प्रेशर कुकर चला शिरपुर हाँ। जैन में. और भावना गौड़ी नहीं और पंजा नहीं कितने टक्के चलाऊंगा जैसा तो कुकर? वे 50% के ऊपर चला कुकर. और फिर आएगा कौन? किसका गुलाल जाएगा? गुलाल आप तो कल बताएंगे. कल बताएंगे. हाँ, वैसा तो हमारे गांव के हिसाब से प्रेशर कुकर ही आना. शिरपूर जैन के हिसाब से. हाँ, सभा मतदारसंघामध्ये कोणाचा गुलाल उधळेल आणि कोणाचा झेंडा फडकेल? कोणाचा झेंडा फडकाल? भावनाताईचा. शिवसेनेचा. कारण की त्याने कामे खूप दमदार केलेली आहे. आमच्या इकडे 2-3 म्हणजे शेड बी दिलेले आहे. कुठला शेड दिलेला आहे? ढवळेश्वरचा एक शेड दिलेला आहे, त्याच्यानंतर तिकडे एक शेड दिलेला आहे. त्याने 2-3 कामे केलेली आहेत. 2-3 कामं केले भावनाताईनं म्हणून. कामं केलेली हां, आहेत त्यानं. आणि पुन्हा त्यांना एक महाराष्ट्रात नवीन योजना बी काढलेली आहे. एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना. त्याचे खूप फायदा झालेला आहे गोरगरिबाला आमच्यासारख्याला. म्हणून भावनाताई येईल. म्हणून भावना. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? भावनाताई. मी वारंगीचा आहे, नितीन बोरचाडे. मी आमदार अमितदादा जनक यांचा कट्टर समर्थक असून या रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय अमितदादा जनक यांचा विजय होईल हे मला निश्चित आहे. की लोक म्हणतात की बुवा विकास कामं अमितदादानं कमी केले, परंतु लोकांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन आणि एक सहानुभूतीची लाट किंवा एक शांत, संयमी आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची आज प्रख्यात आपल्या मतदारसंघामध्ये ओळख आहे आणि त्यामुळेच अमितदादा विजय निश्चित होईल असं मी गृहीत धरतो. धन्यवाद. 70% कुकर चाललं अनंतराव देशमुख. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आणि भावनाताई गवळी 4 नंबरवर पंजा आहे. 4 नंबरवर पण आहे. हां. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? सेम भाऊ सेम काहीच नाही. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? सेम. आमचं पण तेच म्हणणं आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनाचा प्रभाव पडेल पण तेवढा नाही. तेवढा नाही पण. हां, थोडाफार पडेल, जास्त नाही. या बारीनं अनंतराव देशमुख भाऊवर सर्वांनी प्रेम केलं आणि त्यांना भरपूर मतदान केलं आणि या वार्डातून आनंदराव भाऊ वन साईड चालले. हां, धन्यवाद भाऊ. आपले गजाले कुकरले सगळं कुकर येते आमच्यावाला. कुकराचं. हो, गजान देवळेचं. गजानन देवळेला कुकर. हो. भाऊ तुमचं काय म्हणणं आहे? आंध्रराव देशमुख. तुमचं गाव तुमचं? नागरदास देवळे. अरे होय मग. हां यायच. हां, तुमचं गाव कोणतं भाऊ? अमानी. पुढे हां, अंबानीमध्ये काय चाललं? अंबानीमध्ये काय चाललं? धनुष्यबाण.
लाडकी बहीण योजनेचा म्हणजे त्याचा हे झाला का? हो, लेडीजमध्ये सर्व भावना गवडी. भावना गवडी. धन्यवाद. सिद्धी विदर्भ न्यूज, मालेगाव जहागीर. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचा गुलाल उधळेल आणि कोणाचा झेंडा फडकेल? मालेगावमध्ये भाजीपाला मंडीमधल्या नागरिकांना काय म्हणणं आहे भाऊ आपलं? मला तर असं म्हणायचं आहे की एक गेल्या पंचवर्षीमध्ये हा रिसोड मतदारसंघ जे आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे. तर तसं पाहता जनतेच्या नजरेत यावेळेस बदल घडवायचा असे विचार आलेले दिसत आहेत. त्याच्यामुळं जे हे 3 दिग्गज खिलाडी मतदानमध्ये उभे होते तर याच्यातनी बदल होताना नजर येत आहे आम्हाला. तुमचं काय म्हणणं आहे? तर आम्हाला असं वाटतं आहे की जसं की महायुती सरकारने समजा की योजना राबवलेली आहे लाडकी बहीण योजना, याच्या आधारानुसार की जसं की शिवसेना हा बालेकिल्ला राखेल असं शिवसेना बालेकिल्लाचा नाही आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा पहिला तर होतात, पण आता लाडकी बहिणीचं जर का सर्वे केला असेल, पत्रकार काय करत आहेत की सध्या जनतेचा कौल जाणत आहेत, पण हा माणसाचा लाडकी बहीण जी योजना आहे बायांचा सर्वे तर केलाच नाही कोणात. तर बायाच्या मनात काय, जर बायांनी जर पुरेपूर मतदान दिलं की जसं की आम्हाला ही योजना पुढं मिळालीच पाहिजे, राबवायची आहे, तर त्याच्यामुळं ते बालेकिल्ला जे हा म्हणजे तुमचं म्हणणं आहे शिवसेना? शिवसेनेच्या खिशामध्ये जाताना दिसत आहे. आपण पाहत आहोत सिद्धी विदर्भ न्यूज. बोला ताई. आम्ही मतदान ज्यांना आम्हाला पैसे दिले त्यांनाच दिलं. आम्हाला महिन्याचे महिने 3,000 आले पाहिजे. विचारही चालले कोणाचा गुलाल? आम्ही जनक चालल गुलाल कोणाचा उधळल? बुदल ते सेनेचा दिसते अंदाज, सेनेचा. पण पंजा 1 नंबरवर राहील. पंजा 1 नंबरवर राहिला. डोंगरकिनीमध्ये. हो. सिद्धी विदर्भ न्यूज चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा सिद्धी विदर्भ न्यूज चॅनलला.